नमस्कार मंडळी, जय गुरुदेव दत्त. आज आपण आलो आहोत प्रसिद्ध देवगड दत्त मंदिर येथे. दर्शनासाठी निसर्गरम्य वातावरण, गार हवा आणि दत्त महाराजांची पवित्र उपस्थिती. हा अनुभव खरंच मन प्रसन्न करणारा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये अवश्य सांगा. दत्त भक्तांसाठी पवित्र दर्शन, देवगड दत्त मंदिर. चला तर मग या ठिकाणी आम्ही आज आमच्या परिवारासोबत जात आहोत. तर येथे जाण्यासाठी तुम्ही नेवासा, अहमदनगर, शिर्डी वरून आपण जाऊ शकता. तर आम्ही येथे आलो तेव्हा रात्र झाली होती. रात्रीच्या वेळी आम्ही इथे आलेलो आहे. तर सर्वप्रथम हे भव्य दिव्य असं आपल्याला गेट लागते. तर या गेटमधून आत गेल्यावर 5 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे. तर आता आम्ही सर्व मंडळी शनी शिंगणापूरवरून इथे आलो आहोत. तर रात्रीचे 9 वाजलेले आहे आणि येथे आता कुठलं वाहन दिसत नाही. तर एक गाडी इथे उभी आहे, त्याच्यावरती नंबर आहे. तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्या गाडीने आम्ही सर्व मंडळी ज्या ठिकाणी मेन मंदिर आहे तिथे जाणार आहोत. अशा वेळी जर भाविक भक्त आले तर या ठिकाणी भाविकांसाठी निवास म्हणजेच भक्त निवास आणि उत्तम भोजनाचीही सोय आहे. तर रात्री आम्ही येथे येऊन सर्वप्रथम रूम केली, नंतर भोजनाचा आस्वाद घेतला आणि आराम केला. कारण मंदिर बंद झालेलं, म्हणून आता आपण सकाळी दर्शन घ्यायचं ठरवलेलं. सकाळची वेळ आहे. सकाळी मस्त आल्हाददायी, शांत आणि निसर्गरम्य असं आपल्या डोळ्याला दिसणारं हे दृश्य आपण बघत आहात. जिकडे बघाल तिकडे मग उंच नारळाची झाडं आहे आणि अतिशय शांत मनमोहक असं हे वातावरण आहे. जे आपल्याला या गेटमधून समोर गेट दिसते ते मेन गेट मंदिराचं आहे. तर आता आपण आंघोळ स्नान करून दत्तगुरूच्या दर्शनाला जाणार आहोत. दत्तगुरूचे मेन मंदिर तर येथे आहेच, त्याचबरोबर येथे शनी महाराज, मारुती, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि पार्वती, गणेश, शंकरजी आणि कार्तिकेय यांचीही मंदिरं आहेत. श्री क्षेत्र देवगडची वैशिष्ट्ये जर तुम्ही जाणून घेणार असाल तर हे स्थान नेवाशापासून 14 किलोमीटर अंतरावरती आहे आणि ते एक उंच टेकडीवर वसलेले आहे. मंदिराच्या पाठीमागून पवित्र प्रवरा नदी वाहते, जिथे भक्कम घाट आणि नौका विहाराचीही सोय आहे. मंदिरात जाताना दोन्ही कडेला उंच अशी नारळाची झाडं आहे. खूप भले मोठे असे उंच नारळाचे झाड आहेत आणि मध्ये मंदिरात जायला वाट आहे. 2 साईडला, एका साईडला जायचं, एका साईडला यायचं. जर गर्दी असली तर अशा प्रकारे हे 2 रस्ते इथे तयार केलेले आहे. आपण समोर जे बघत आहात ते मेन संगमवरी दगडात बांधलेलं हे मंदिर आणि त्या मंदिराचा आजूबाजूचा हा परिसर. तसं बघितलं तर संपूर्ण देवगड मंदिराची वास्तू ही अत्यंत देखणी असून प्रामुख्याने दत्त मंदिर हे तर अतिशय भव्य आणि दिव्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांग सुंदर असलेली दत्त महाराजांची प्रसन्न मूर्ती हे येथील प्रमुख आकर्षण आहे. आणि मंदिरात असलेली दत्तमूर्ती अत्यंत जिवंत आणि जागृत अशी ही दत्तमूर्ती आहे. संपूर्ण मंदिरच अत्यंत मंगल व पवित्र स्पंदनाने भारावलेलं आहे. या मंदिर परिसरामध्ये दत्त महाराज, शनी महाराज, मारुती, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, नारद मुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्वर, पार्वती, गणेश व कार्तिक स्वामी यांचीही इथे स्थापना केलेली आहे. म्हणून आपण दत्त महाराजांसोबत इतर देवी देवतांचेही दर्शन घेऊ शकतो. मंदिर परिसराच्या बाजूसच श्री किसनगिरी महाराजांची समाधी आहे. तेथे जाऊनही आपण त्यांचं दर्शन घेऊ शकतो. भव्य दिव्य असं हे मंदिराबाहेरचं मोठं गेट. तर या गेटमधून आतमध्ये गेल्यावर आपल्याला मंदिर समोरच दिसते. परंतु आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढायला सक्त मनाई असल्यामुळे तेथील कुठलाच भाग आपल्याला दाखवता येत नाही. त्यानंतर दर्शन घेऊन झालेलं आहे आणि सकाळची वेळ असल्याने मंदिरात गर्दी नव्हती, म्हणून आमचं अतिशय शांततेत दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन आम्ही नदीवर आलेलो आहे. तर आंघोळी आधीच केलेल्या असल्यामुळे नदीमध्ये कुणीही आंघोळी केले नाही, परंतु नदीचं जल थोडंसं का होईना आपण ते तीर्थ घ्यावं आणि आपल्या डोळ्याला पाणी लावावं म्हणून नदीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व मंडळी नदीवर आलेलो आहे. आणि आंघोळी जरी केल्या तरी सूर्याला आचमन करावं, आचमन द्यावं म्हणून सूर्याची उपासना करीत आहे. सूर्यनारायणाला अर्घ्य देत आहे. ओम मित्राय नमः.
नमः। ॐ सूर्याय नमः। ॐ भानवे नमः। ॐ खगाय नमः। ॐ उष्णे नमः। ॐ हिरण्यगर्भाय नमः। ॐ मरीचये नमः। ॐ आदित्याय नमः। ॐ सवित्रे नमः। ॐ अर्काय नमः। ॐ भास्कराय नमः। सकाळच्या प्रहरी मस्त दत्त महाराजांचंही दर्शन झालेलं आहे आणि सूर्यनारायणालाही अर्घ दिलेला आहे. आता परत आपण मंदिरामध्ये येत आहोत. हा संपूर्ण परिसर हे क्षेत्र एक पावन असं तीर्थक्षेत्र आहे. भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल असं हे सदर मंदिर आहे. अत्यंत सर्वांग सुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळ आहे. आपण जर कधी शिर्डीला आलात किंवा शनिशिंगणापूरला आलात तर या ठिकाणी येऊ शकता. तिन्ही ठिकाणं हे जवळजवळ आहे, त्यामुळे आपण 1 ते 2 दिवसामध्ये या तिन्ही ठिकाणी जाऊन दर्शन घेऊ शकतो. अत्यंत सर्वांग सुंदर असलेली या मंदिरातील प्रसन्न दत्त मूर्ती या मंदिराचं प्रमुख आकर्षण आहे आणि असं म्हणतात ही जागृत देवस्थान आहे. म्हणून प्रत्येक दत्तभक्ताने एक वेळा तरी आवर्जून देवगडला भेट द्यावी आणि दत्त दर्शनाचा लाभ घ्यावा. या मंदिर परिसरात सातत्याने चालू असणारे मंत्र उच्चारण मंदिराच्या पवित्र वातावरणात आणखी भर टाकतात. त्यामुळे येथील वातावरण अतिशय पवित्र आणि शांत वाटते. येथील विलोभनीय बांधकाम, अतिशय रम्य परिसर, भरपूर वृक्षसंपदा यामुळे हा परिसर प्रेक्षणीय आहे. अनेक सत्पुरुष व सिद्धपुरुष यांच्या वास्तव्याने येथील पावित्र्य खूप वाढले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत नराचा नारायण होण्याच्या अलौकिक उत्क्रांतीला गतिमान करीत सर्वसामान्यांना सदाचरणाचा मार्ग दाखविणाऱ्या संतांची थोर परंपरा होऊन गेली आहे. अतिशय घनघोर आक्रमणाच्या अंधकारमय काळातही लोकांनी जीवन जगण्याची आस्था आणि मूल्यावरची श्रद्धा कायम ठेवण्याचे महान कार्य संत परंपरेने केले आहे. संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या येथील विविध पुण्यपावन तीर्थामध्ये नेवासाजवळील दत्त देवस्थान देवगड हे एक अग्रगण्य देवस्थान आहे. इथला निसर्ग भक्तीला सुगंध देणारा, मनाला उल्हास देणारा आणि एकाग्रतेला सूर देणारा आहे. असं हे पवित्र देवगड ठिकाण. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त अवश्य लिहा आणि शेअरसुद्धा करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.